च्या मार्फत खरं म्हणजे नदी आणि नाल्यांची सफाई मागील साधारणतः महिनाभरापूर्वीच आपण सुरू केलेली आहे। नदीची देखील सफाई बऱ्याच प्रमाणात झालेली आहे आपल्याला माहिती आहे, आणि विशेषतः नाल्यांमध्ये आणि जे सिवेज विशेषतः वेस्ट वॉटर लाईनच्या ज्या नाल्या आहेत त्या सगळ्यांमध्ये देखील सफाईचं काम सुरू आहे, डिसेंट्रीचं काम सुरू आहे। नाल्यांचा म्हणजे चेंबरचा उपसा हा देखील महानगरपालिकेच्या मार्फत रीतसर सगळीकडे सुरू आहे। 10ही झोनमध्ये सातत्याने काम सुरू आहे, आणि जे थोडंसं म्हणजे अर्ध काम झालेलं आहे, जे थोडं अर्ध्यापेक्षा अधिक काम झालेलं आहे, आणि जे थोडं काम अजून शिल्लक राहिलेलं आहे ते अजून काम सुरू आहे। पावसाळा येण्याच्या पूर्वी या सगळ्या ठिकाणची साफसफाई होऊन जाईल, याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे। आपण म्हटलं की मागील वेळेस पाणी साचलं, तर हे खरं आहे, काही ठिकाणी पाणी साचतं, पुलांच्या खाली वगैरे पाणी साचण्याची स्थिती तयार होते, पण त्याही ठिकाणी काही बंद नाल्या टाकण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या मार्फत करण्यात येत आहे। नागपूर शहरातील सर्वच लोक आणि विशेषतः महानगरपालिका आणि महानगरपालिकेतील सर्वच्या सर्व जनप्रतिनिधी मिळून पर्यावरणाची चिंता करण्याचा विषय निश्चित झालेला आहे। पर्यावरणासाठी आज जागतिक पर्यावरण दिवस आहे, त्यानिमित्ताने एक उपक्रम देखील महानगरपालिकेच्या मार्फत सर्व लोकांना सोबत घेऊन करण्यात येत आहे। 5 तारखेपासून 21 तारखेपर्यंतचा हा उपक्रम राबवण्यात येतो आहे। आपल्याला देखील विनंती आहे की दर दिवशी जी स्वच्छता आणि पर्यावरणाचे जे कार्यक्रम आपल्याला शेड्यूलनुसार देण्यात येत आहे, म्हणजे दिलेले देखील आहे, ते सगळे आपण जाहीर करावे आणि त्या सर्व ठिकाणी लोकांनी सहभाग घ्यावा, ह्या गोष्टीचं आवाहन करावं। आज पर्यावरण दिवस आहे। शहरात अनेक ठिकाणी स्वयंसेवी संस्था, सामान्य सगळे नागरिक, इतर काही NGO ज्या आहे, ज्या इतर म्हणजे आध्यात्मिक आघाडी वगैरे अशा सगळ्या विभागांमध्ये काम करते, आणि महानगरपालिका असं सगळ्यांनी मिळून अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचं काम केलेलं आहे। वृक्षारोपणाचं हे थोडंसं सिम्बॉलिक आजच्या दिवशी आपण घेतो आहे, कारण अजून चांगली स्थिती म्हणजे झाड जगण्यासाठीची तशी मॉइश्चर धरून राहील अशा प्रकारची स्थिती अजून झालेली नाही। त्यामुळे त्याची पूर्ण तयारी करून, म्हणजे खड्डे कोणत्या ठिकाणी किती खड्डा खोदायचा, किती माती टाकायची, मॉइश्चर येऊ द्यायचं, एक पाऊस होऊन जाऊ द्यायचा, आणि त्याच्यानंतर मग हा वृक्षारोपणाचा ड्राईव्ह घेण्यात येणार आहे। आपण सांगितलं की सुसबीडीच्या माध्यमातून CNG जे तयार होणं आणि तो तिथला जो प्लांट आहे तो आता आज खऱ्या अर्थाने सुरू होतो आहे। त्याची रिहर्सल घेतल्या गेलेली आहे, आणि 28 टन CNG आपला त्या ठिकाणाहून दर दिवशी निघेल असा आहे। एक मोठा प्लांट जो देशात सगळ्यात मोठा असेल तो नागपूर शहरात होतो आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की भांडेवाडीमध्ये आपला जो काही कचरा डंप होतो त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही निश्चितपणे दुर्गंधीचा वगैरे जो त्रास होतो, हा सगळा त्रास आता नागपूरकरांचा पुढील थोड्या काळामध्ये संपणार आहे। आणि एवढंच नव्हे तर तिथे जे डेड आपलं कचरा जो संकलन झालेला आहे तो देखील पूर्णच्या पूर्ण काढून ती सर्व जागा त्या अर्थाने आता मोकळी होईल, या प्रकारची तयारी निश्चित सुरू झाली आहे। पुढील 2-3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये या तिथली ती जागासुद्धा मोकळी होईल अशी स्थिती आहे। आगीची घटना घडली होती एका मोठ्या दुकानामध्ये, त्याच्यावर गुन्हा पण दाखल झालेला आहे, पण मुळात अशा अनेक दुकाने आणि तिथलं ते काम जे बांधकाम आहे ते तोडण्यात येईल का? कारण की ज्या पद्धतीने ते बांधकामात मोठा धोका टळला। आशिष एनेक्स महालच्या कपड्याच्या मोठ्या शोरूममध्ये आग लागली होती। त्या ठिकाणची जी फायर ब्रिगेडची उपकरणं आहे ती कदाचित तशा प्रकारे जशी असावी तशा प्रकारे नसावीत असा एकूण अहवालही आलेला आहे। आणि बांधकाम जे आहे 2-3 प्लॉट सगळे आतल्या आत एकत्र करून ते शोरूम जे आहे ते वाढवण्यात आलं होतं, त्याच्यावर कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे। निश्चितपणे अशा प्रकारचे खरं म्हणजे काही ठिकाणं असे आहे की जे जुने आहे, जिथे जुना मार्केट एरिया आहे, अनेक ठिकाणी तशा प्रकारचे व्हेंटिलेशन्स वगैरेची व्यवस्था कमी आहे, पण ज्या ठिकाणी म्हणून अशा प्रकारची दुर्घटना होऊ शकते असे ठिकाणं आहे, या आगीच्या निमित्ताने प्रशासनाला कडक निर्देशही देण्यात आलेले आहे की ज्या ठिकाणी व्यवस्था नीट नसेल, बांधकाम तशा पद्धतीने महानगरपालिकेला सांगून परमिशन घेऊन केलेलं नसेल, या सर्व ठिकाणची चौकशी व्हावी। आणि आशिष एनेक्स विषयी तर निश्चितच कारवाई आहे, कारण की आजूबाजूचे जे राहणारे लोक होते त्याही लोकांना याच्यामुळे पुष्कळ नुकसान सहन करावं लागलं आहे। आज घडीला बोलणं झालेलं नाही। माननीय CM साहेब निश्चितपणे त्यांनीही कबूल केलेलं होतं, पण चांगल्या पद्धतीने हा प्लांट ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आम्ही तो प्रयत्न करू। पर्यावरण दिन आहे, मोठ्या वृक्ष तुम्ही लावता, पण दुसरीकडे विकासाच्या नावावर अनेक ठिकाणी
तोडले जातात, कापले जातात. त्याला घेऊन अनेक तरुणांमध्ये रोष आहे, नाराजी देखील, अनेक वेळा आंदोलनं पण होत असतात. आणि यालाच धरून काही ठिकाणी बॅनर लावण्यात त्या समोर झाडं तोडण्याचे प्रकार सुद्धा समोर आले. रेग्युलर वृक्ष छाटणी जी आहे, झाडांची छाटणी महानगरपालिकेच्या मार्फत ती करण्यात येत असते, तो एक वेगळा विषय आहे. पण आपण जसं म्हटलं की विकासाच्या कामांसाठी काही ठिकाणी जर झाडं तोडायची नितांत गरज असेल की तो विकास करत असताना, कारण सस्टेनेबल समजा आपल्या शहरातल्या नागरिकांना चांगलं जगण्यासाठी ज्या विकासाची गरज आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हावं असं जर वाटत असेल आणि त्यासाठी नाईलाज असेल तर अशा ठिकाणची वृक्ष तोडायला पर्यावरणामध्ये देखील त्या कायद्यामध्ये ती व्यवस्था केलेली आहे. आपण समजा आमराईच्या संदर्भाने हे म्हणत असाल, म्हणजे समजा एका उदाहरणापुरतं, तर निश्चितपणे मी आपल्याला एवढंच सांगेन की या ठिकाणी एक 500 मीटर अंतरावर एक नाला आहे आणि त्या ठिकाणाहून सिवेज जाऊ शकतं. अशा प्रकारची सूचना जेव्हा आली त्यावेळी हे सांगण्यात आलं आहे की समजा 61 जी झाडं जातात आहे असं कळते, जी प्रशासनाकडून हे सांगण्यात येतं आहे की याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, ही सर्वात कमी म्हणजे 100 असतील त्यातून छाटून आणि ती सगळी जागा आम्ही तशा प्रकारे तयार करून 61 झाडांवर आणलं आहे. तर त्या संदर्भाने समजा अधिक ते 61 ही झाडं वाचवून नाल्यामधून समजा सिवेज लाईन नेता येत असेल तर निश्चितपणे ती न्यावी असे निर्देश दिलेले आहे. त्यामुळे पुन्हा त्या भागाची एकदा पुनर्तपासणी होणार आहे. मात्र नितांत नाईलाज समजा असेल तर ते आमराई जी आहे ते अधिकृत जंगल नाही. काही वेळा त्या ठिकाणी तशी झाडं होतात आणि लोकांना समजा सिवेजची नितांत गरज त्या ठिकाणी असेल. आज सगळीकडे आपण पाहतो की लोकसंख्या वाढते आहे. आपल्या ज्या ठिकाणी एक 1500 2000 फुटामध्ये 4-6 लोक राहायचे तिथे आता 25 लोक राहतात आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या सिवेजची गरज पडणार आहे. अशा स्थितीमध्ये लोकांच्या सुव्यवस्थेसाठी समजा गरज पडत असेल आणि नितांत नाईलाज असेल तर त्या ठिकाणी तो उपाय आपल्याला ती कारवाई आपल्याला करावी लागणार आहे. मात्र त्याची भरपाई निश्चितपणे आपल्याला एवढं सांगू इच्छिते की त्याचं प्रमाण जे असेल की तेवढी वृक्ष छाटत असताना त्या प्रमाणात त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट जी आहे अपेक्षा त्या प्रमाणात ती वृक्ष परत लावण्यात येते.